खरं सांगायचं तर रिलेशनशिप तुटणं इझी नसतं, पण त्याहूनही डिफिकल्ट असतं कानूनी लढाई सुरू करणं, एस्पेशली जेव्हा एका साईडकडून डिवॉर्ससाठी कन्सेंट मिळत नाही. अनेकदा महाराष्ट्रात खूप लोक विचारतात, जर माझा पार्टनर डिवॉर्स देऊ इच्छित नसेल तर काय करावे? मी एकटी डिवॉर्स फाईल करू शकते का? प्रोसिजर काय आहे आणि किती वेळ लागतो? मला माहीत आहे, जेव्हा स्पाऊस एकत्र यायला अग्री होत नाही तेव्हा म्युच्युअल कन्सेंटने डिवॉर्स घेणं इम्पॉसिबल होतं. अशा वेळी तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन बाकी राहतो, फॅमिली कोर्टमध्ये बॅटल करणं. तर आज आपण स्टेप बाय स्टेप समजूया वन पार्टी डिवॉर्स प्रोसेस काय आहे, म्हणजे जेव्हा फक्त तुम्ही डिवॉर्स चाहता आणि दुसरा पार्टनर ओपोज करत असेल, आणि सर्वात मोठं ट्रुथ या प्रोसेसमध्ये किती टाइम लागतो. तर सुरुवात करूया पहिला क्वेश्चन पासून. वन पार्टी डिवॉर्स काय आहे? सर्वात आधी कन्फ्युजन क्लिअर करूया. डिवॉर्स दोन प्रकारचे असतात. पहिला म्युच्युअल कन्सेंट डिवॉर्स, म्हणजे आपसी सहमतीने जेव्हा हस्बंड आणि वाईफ दोघेही सेपरेट होण्यासाठी अग्री होतात. हे इझी असतं आणि लवकर कंप्लीट होऊन जातं. दुसरा घटक वन पार्टी डिवॉर्स, ज्याला कंटेस्टेड डिवॉर्स देखील म्हणतात. हे तेव्हा होतं जेव्हा फक्त एक पार्टी डिवॉर्स चाहते आणि दुसरी पार्टी अग्री करत नाही किंवा अवेलेबल नसते. हा तो डिवॉर्स असतो जिथे कोर्ट ऐकते की तुम्ही अलोन डिवॉर्स का चाहता आणि तुमच्याकडे कोणकोणते ग्राउंड्स आहेत. याचा अर्थ आहे की वन पार्टी डिवॉर्ससाठी तुम्हाला सॉलिड आणि व्हॅलिड लीगल ग्राउंड प्रूव्ह करावी लागतील. आता तुम्ही विचार करत असाल की ग्राउंड्स काय असतात. तुमचा कोर्टाला फक्त हे सांगणं पुरेसं नाही की तुम्ही या लग्नात आनंदी नाही आणि आता एकत्र राहू इच्छित नाही, तर तुम्हाला तुमच्या इच्छेसोबत एक व्हॅलिड लीगल ग्राउंड देखील प्रूफ सह द्यावा लागेल. तर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 नुसार डिवॉर्ससाठी काही ग्राउंड्स दिले गेले आहेत, जसे की क्रुएलिटी, डझर्शन आणि अडल्ट्री. या व्यतिरिक्त जर तुमच्या स्पाऊसनी आपला रिलिजन बदलला असेल किंवा एखाद्या असाध्य रोगाचा शिकार झाला असेल, मानसिक स्थिती ठीक नसेल किंवा इम्पॉर्टंट असेल, तर यापैकी कोणतेही एक रिझन असेल आणि तुमच्याकडे याचा सॉलिड प्रूफ असेल, तर तुम्हाला डिवॉर्स मिळेल. दुसरा, फॅमिली कोर्ट प्रोसिजर. 6 मुख्य फेजेस. आता प्रोसिजरबद्दल बोलूया. कंटेस्टेड डिवॉर्सचे 6 मुख्य फेजेस खालीलप्रमाणे आहेत. पहिला, प्रिपरेशन आणि नोटीस. तुम्ही एक समजदार आणि जाणकार ॲडव्होकेट हायर कराल आणि तुमच्या पार्टनरला डिवॉर्ससाठी एक नोटीस पाठवाल. दुसरा, फायलिंग द पिटिशन. आता या नोटीसचे उत्तर आले किंवा नाही आले तरी तुम्ही हे का ॲडव्होकेटच्या मार्फत तुमच्या डिस्ट्रिक्टच्या फॅमिली कोर्टात डिवॉर्स पिटिशन फाईल कराल आणि यानंतर कोर्ट तुमच्या स्पाऊसला समन्स म्हणजे नोटीस पाठवते. तिसरा, समन्स अँड अपिअरन्स. आता जेव्हा कोर्ट तुमच्या स्पाऊसला समन्स पाठवते तेव्हा 2 कंडिशन्स असू शकतात. पहिली, नॉन अपिअरन्स. जर तो कोर्टात अपिअर नाही झाला तर कोर्ट त्याला पुन्हा समन्स पाठवेल. जर तो सतत कोर्टात येणं इग्नोर करत राहिला तर 3 किंवा 4 समन्स नंतर कोर्ट तुम्हाला एक्स पार्टी डिवॉर्स देऊ शकते. दुसरी कंडिशन, अपिअरन्स. समन्स मिळाल्यानंतर तो कोर्टात हजर झाला. जर तो कोर्टात हजर झाला तर अनेकदा कोर्ट फर्स्ट हिअरिंगमध्ये समझौता तुमचा मॅटर मीडिएशनसाठी पाठवू शकते. चौथा, मीडिएशन फेज. आता तुमचे 3 किंवा 4 मीडिएशन सेशन्स होतील. जर समझौता झाला तर उत्तम आणि नाही झाला तर तुम्हाला मीडिएशन फेलियरचा एक रिपोर्ट मिळेल आणि तुम्ही तो घेऊन पुन्हा त्याच फॅमिली कोर्टात जाल. पाचवा, एव्हिडन्स अँड क्रॉस एक्झामिनेशन. आता तुमची हिअरिंग सुरू होईल आणि याच्यात तुमचे रिटर्न स्टेटमेंट दिले जातील. दोन्ही पार्टीजचे दलील ऐकले जातील. कोर्ट तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला आपली बाजू सबूतसह ठेवण्याची चान्स देईल. एव्हिडन्स म्हणून तुम्ही ईमेल्स, मेसेजेस, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, मेडिकल रिपोर्ट्स किंवा विटनेस स्टेटमेंट प्रेझेंट करू शकता. यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होते, जिथे लॉयर्स विटनेसला क्वेश्चनिंग करतात. हा फेज सर्वात लेंथी असतो. 6वा, आर्ग्युमेंट आणि फायनल जजमेंट. जेव्हा एव्हिडन्स कंप्लीट होतो तेव्हा दोन्ही पार्टीजचे लॉयर्स फायनल आर्ग्युमेंट्स ठेवतात. यानंतर जज केसच्या मेरिट्सवर फायनल जजमेंट देतात. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमचा एव्हिडन्स कमजोर असेल तर डिवॉर्स मिळणं डिफिकल्ट होता. वन पार्टी डिवॉर्स पिटिशन फाईल करण्यापूर्वी सॉलिड प्रूफ जमा करून घ्या, नाहीतर वेळ आणि पैसे दोन्ही जातील आणि मेंटल आणि फिजिकल हॅरेसमेंट वेगळा होईल. आणि हो, सॉलिड प्रूफ नंतरही तुम्ही केस हारलात तर घाबरू नका, कारण हे जस्टिसचा एंड नाहीये. यानंतर तुम्ही मुंबई हायकोर्टात या जजमेंटच्या विरोधात अपील करू शकता. तिसरा, वन पार्टी डिवोर्समध्ये किती वेळ लागतो? हा तो क्वेश्चन आहे जो प्रत्येकजण विचारतो आणि याचा ट्रूथ इमोशनली चॅलेंजिंग असतं. खरं तर याचा कोणताच फिक्स्ड टाइम पिरियड बिलकुल नसतो. पण साधारण तुमच्या वन पार्टी डिवोर्स किंवा कंटेस्टेड डिवोर्सचा पाया तुमच्या ग्राउंड्सवर डिपेंड करतो. जर तुमच्या ग्राउंडचा सॉलिड प्रूफ नसेल तर तुमचा केस फक्त लांबच नाही होणार, तर त्याचा रिझल्ट देखील तुमच्या फेवरमध्ये नसेल.
त्यामुळे जर डिवॉर्स केस फाईल करण्यापूर्वी तुम्ही सॉलिड प्रूफ जमा करून घेतले, काही आय विटनेस तुमच्या फेवरमध्ये आणले, तर तुम्हाला डिवॉर्सचा डिक्री लवकर मिळेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला आवडलं आणि अशाच माहितीसाठी तुम्ही लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या टॉपिकसोबत.